तर मित्रांनो, आपण ती कविता कंटिन्यू करतोय या शॉर्टमध्ये. वाट अशी जी मी न घेतलेली. कवितेचं नाव वाट अशी जी मी न घेतली. चालत असता दिशा दूरची, अडखळलो थोडा एकदशी. समोर होत्या वाटा दोन, एक डावी अन एक उजवी. समोर होत्या वाटा दोन, एक डावी अन एक उजवी. थांबून थोडा पाहुनी गेलो. पर्णराजी अच्छादती अन लोक चालले त्यावरुनी. दुसरी वाट तशीच परंतु गवताळ अन उजाडशी. वही वाट ही नसे तिथे अन भासे गुड वलियाची. होते माहीत मजला हेही, पहिली वाट सोयीची. दुसरी वाट पाहे वाट अखंडित पण पथिकांची. अभिमाने ही आज सांगतो तीच वाट मम भाग्याची. धाडस करुणी परिश्रमांते वाकविले मी दैवाही. आता तुम्हाला याच्यातून किती कळलं मला माहिती नाही आहे, पण मला जे अर्थ कळलं त्याचं मी तुम्हाला हे करतो. याच्यामध्ये काय आहे की लेखकांनी आपल्या जीवनात आलेले असे आपल्या जीवनामध्ये जे काही प्रसंग आले त्याच्यावरून त्यांच्या जीवनामध्ये एक क्षण असा आला होता, एक काळ असा आला होता की त्यांना दोन वाटा चूज करायच्या होता. तर त्यावेळेस लेखक ज्यावेळेस दोन ऑप्शन दिसले त्यांना की एक रस्ता उजव्या साईडला जायचा आहे आणि एक रस्ता डाव्या साईडला जायचा आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही शब्दशः अर्थ घेऊ नका, पण त्यांच्याकडे दोन ऑप्शन होते. याच्यामध्ये एक ऑप्शन असा होता की तो वहिवाटांचा होता. म्हणजे वहिवाट म्हणजे काय, जिथून भरपूर लोक जात आहेत. पण एक रस्ता असा होता की जिथं म्हणजे एकदम शुकशुकाट आणि असं वाटायचं की हा रस्ता खूपच धोकादायक आहे. आणि जर लेखकांनी या रस्त्यावरून गेलं तर त्यांना काहीही होऊ शकतं किंवा त्यांच्या जीवनामध्ये काहीही रिस्क येऊ शकतात. पण लेखक इथं म्हणतात की मी जो दुसरा रस्ता जो मी सिलेक्ट केला आहे, तर माझ्या अनुभवावरून मी हे सांगतो की मी आज अभिमानाने सांगतो की मी ही वाट म्हणजे जे वहिवाट ऑलरेडी जी पडलेली आहे त्याच्यापासून जी वेगळी वाट आहे मी सिलेक्ट केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये कसं बदल झाला हे या कवितेत लेखक सांगतायत. तर मित्रांनो, हे खूपच इंटरेस्टिंग बुक आहे. तर तुम्ही जोडले राहा आमच्याशी. नक्कीच तुम्हाला याच्यातून फायदा होईल. धन्यवाद.